घालून सुट बूट टाय, अग बाय 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 बाय, घालून सुट बूट टाय, फॉरेनला धनी माझा गेला ग बा. रामकृष्ण हरी मंडळी, आपण नेहमी म्हणतो कलाकाराला जात आणि धर्म नसतो. कलेच्या आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हे कलाकार कलेची सेवा करत असतात. आता हे जे मामा आहेत हे जातीनं बंजारा आहेत. बंजारा समाजामध्ये ते लहानपणापासूनच राहिले, वाढले आणि त्यांचा जन्मच बंजारा समाजामध्ये झाला. परंतु यांच्या मुखातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी एवढ्या चांगल्या पद्धतीने म्हणतात. आवाज जरी बंजारी असला तरी सुद्धा बाबासाहेबांची गाणी म्हणण्यामध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. आपण उगाचच मोठ्या कलाकारांना मोठं करतो, ज्यांच्याकडे पैसा आहे आपण त्यांना मोठं म्हणतो. परंतु गरीब माणूस आणि एक सुंदर असा आवाज, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्यांचा सुंदर आवाज दाखवणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे गाणं आहे, माता रमाबाई ज्या टायमाला बाबासाहेब आंबेडकर फॉरेनला जातात आणि शिक्षणासाठी गेल्यावर रमाबाई त्या ठिकाणी सगळ्या बाकीच्या ज्या महिला मंडळी होत्या चौकामध्ये बसलेल्या, त्या सगळ्या महिला मंडळींना रमाबाई काय म्हणतात, फॉरेनला गेलं माझं धनी, या गाण्याचे बोल ते आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला भेटणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार बाबा. नमस्कार बाबा, तुमचं नाव काय? गोविंद राठोड. गोविंद राठोड, गाव वाघी धानोरा. तुम्ही बंजारा समाजातून येता. ठीक आहे. पण बंजारा समाजातून येत असताना भीमगीते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गीते, प्रल्हाद शिंदेचा आवाज काय, त्या तोडीचा आवाज या बाबांचा आहे. तर मी त्या बाबांचं गाणं ऐकलं म्हणूनच युट्यूबच्या माध्यमातून मी बाबांना समोर आणतोय. बाबाला सगळ्या लोकांनी सपोर्ट करा आणि हे गाणं बाबाचं ऐका, एवढं शेअर करा. त्या ठिकाणी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला सतत विसरू नका. बाबाकडून फॉरेनला गेलं धनी हे गाणं आपण आता ऐकूया. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. घालून सुट बूट टाय, अग बाय 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 बाय, घालून सुट बूट टाय, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय. येईल साऱ्या डिग्र्या घेऊन आधी मला त्या जाईल येऊन, त्यात मुळी शंकाची नाही, अग बाय 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 बाय, त्यात मुळी शंकाची नाही, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय. राजा दिनांचा मोठ्या मनाचा, ध्यास जीवाला विद्याधनाचा, भले भले धरतात पाय, अग बाय 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 बाय, भले भले धरतात पाय, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय. भीमा रमाईच्या प्रसराने सुख मिळते कर्मा कर्माने, कमी रंग राजाला काय, अग बाय 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 बाय, कमी रंग राजाला काय, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय, फॉरेनला धनी माझा गेला ग बाय. वा वा वा, सगळ्यात सुंदर आवाज बाबाचा आहे बघा. एवढं सुंदर गाणं जर तुम्हाला एखाद्या कलाकारानं म्हणलं असतं तर नक्कीच तुम्ही टाळ्या वाजवल्या असत्या. परंतु विचार करा, गरीब तळागाळातला हा कलाकार आहे आणि या कलाकाराने भीमगीते म्हणली. आणि लक्षात ठेवा, कडूबाई खरात यांचा जर आपण इतिहास पाहिला तर ते सुरुवातीला गरीबच होते, परंतु बाबासाहेबाचे गाणे म्हणल्यामुळे तेवढ्या फेमस झाल्या की विचारूच नका. तर आता हे आपले गोविंद मामा आहेत बघा, राठोड, जिंतूर जवळ वाघी त्यांचं गाव आहे आणि गरीब परिस्थिती. पण या गरीब परिस्थितीतून ते कलेची जोपासना करतात आणि बाबासाहेबाची भीमगीते म्हणतात. त्यांनाही समाजातून त्रास झाला, बंजारा समाजात असल्यामुळे सगळ्या लोकांचा त्रास सहन करून त्यांनी भीमगीते लोकांच्या समोर मांडण्याचं काम केलं. तर मित्रांनो, हे गीत तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडलाच असेल तर आम्हाला आमच्या चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण.